अमित शहा यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं राजकारण तापलं। शिवरायांचा अपमान करणाऱ्या शहांवर गुन्हा दाखल करा। महाविकास आघाडीची मागणी, तर शहांना टकमक टोकावरून ढकलणार का? राऊत यांचा हल्लाबोल। अमित शहांसोबतच्या बैठकीत शिंदेंशी अजित पवार आणि अर्थ खात्याबाबत नाराजी। आमच्या फाईल्स मंजूर होत नाहीत, शिंदेंची तक्रार। तर एकनाथ शिंदेंसोबत माझे संबंध चांगले, शहाही मला काही बोललेले नाहीत, दादा यांचं स्पष्टीकरण। संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्रमाला लेट पोहोचल्यानं मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यामध्ये तुतुमेमे। खैरे साहेब होऊ नका, शिरसाट यांना सावेंच्या कानपिचक्या। मानपमान नाट्यामुळे पालिका आयुक्त बेजार। महापालिका निवडणुकांआधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय मुद्दा तापणार। एक भैया संसदेत मनसेवर बंदी घालण्याची मागणी करतो आणि महाराष्ट्रातील 48 खासदार गप्प बसतात, अशा मराठी खासदारांचा धिक्कार। मनसेकडून मुंबईत बॅनरबाजी। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर आता मंगेशकर, सूर्या आणि मणिपाल हॉस्पिटलमधील उपचारांची ससूनच्या समितीकडून चौकशी। डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला का? गर्भवतीला दिलेले उपचार योग्य होते का? याचा तपास होणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी विशाल गवळी यानं तळोजा जेलमध्ये गळफास घेतला। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाची कल्याणमध्ये पुनरावृत्ती। आश्रमशाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार। जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून शाळेच्या पाहणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड। राज्य सरकारच्या बाईक टॅक्सी योजनेला रिक्षा संघटनांचा विरोध। बाईक टॅक्सीमुळे आमची उपजीविका धोक्यात, निर्णय रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा रिक्षा संघटनांचा इशारा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून टूर सर्किट सहलीचं आयोजन। आंबेडकरांशी संबंधित ठिकाणांचं 14 आणि 15 एप्रिलला मोफत दर्शन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 39.13% जलसाठा। गेल्या वर्षी याच कालावधीत 52% साठा होता शिल्लक। मुंबईवर पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता।